उद्धव ठाकरेंसोबत आता पुन्हा एकत्र येणं शक्य नाही। आयडियाज ऑफ इंडियामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि आमची मन दूर झाल्याची प्रतिक्रिया। राहुल गांधींना राम मंदिराचा तिरस्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। या निवडणुकीत राहुल गांधींचं डिपॉझिटही जप्त होईल, नरेंद्र मोदी यांचं भाकीत। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा 2 ते 3 दिवसात सुटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीने जागा वाटपाचं सूत्र जाहीर करावं, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन। महाविकास आघाडीमध्ये आम्ही निमंत्रित, घटक पक्ष नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। जागा वाटपाचं सूत्र जाहीर। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह बहाल। उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम, तुतारी चिन्हाचं होणार लॉन्चिंग। भिगवणमधल्या लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील, सुनेत्रा पवार यांचं सूचक वक्तव्य। अजित पवार यांच्या मागे बारामतीकरांचं पाठबळ कायमस्वरूपी राहणार, सुनेत्रा पवार यांचा विश्वास। विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा। अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा। मागण्या पूर्ण करण्यासाठी मनसेची कुलगुरूंना 8 दिवसांची मुदत। मनोज जरांगेंकडून उद्यापासून पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन। तर मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिले, त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करू नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी अनंतात विलीन। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन। मुंबईत कॅन्सरवर सुरू होते उपचार। मुंबईमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाला वेग। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून कामाची पाहणी। खोदकामाच्या साईटवर बटन दाबून नियंत्रित स्फोट। शतके खेळीसह रूटला फॉर्म गवसला। रांची कसोटीमध्ये पहिल्या दिवसाअखेर इंग्लंड 7 बाद 302। भारतीय वेगवान गोलंदाज आकाशदीपच्या पदार्पणात 3 विकेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।